नमस्कार. सध्या आपण आलो प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर आणि इथे याचं कारण म्हणजे गेले बरेच दिवसांपासून आपल्या समोर एक बातमी होत होती. ती म्हणजे पुण्यात आणि विविध शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू होणार होत्या आणि या गोष्टीमुळे विविध वादांना देखील तोंड फुटलं होतं. परंतु आता हा जो निर्णय होता तो आता लांबणीवर गेला आहे. म्हणजे ई बाईक टॅक्सीचं जे इंट्रोडक्शन होतं किंवा ई बाईक टॅक्सी ज्या येणार होत्या, त्या निर्णयाची अंमलबजावणी जी होणार होती ती आता लांबवली गेली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे ई बाईक टॅक्सीसाठी 4 ॲग्रिगेटर कंपन्या ज्या होत्या त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता आणि तो प्रस्ताव राज्य महामंडळाला दिला होता. राज्य परिवहन महामंडळाला त्यांनी दिला होता. परंतु राज्य परिवहन महामंडळाने हा जो प्रस्ताव होता तो फेटाळून लावला होता. कारण की त्या अर्जामध्ये किंवा त्या प्रस्तावामध्ये बऱ्याचशा चुका आणि बऱ्याचशा त्रुटा देखील राहून गेल्या होत्या आणि राज्य परिवहन महामंडळाने त्यांना पुन्हा एकदा दुरुस्त करून तो अर्ज द्यावा अशी मागणी देखील केली आहे. आणि आता हे जे टॅक्सी फेअर आपण ज्या गोष्टीला म्हणतो, ही जी गोष्ट असणार आहे ती प्रत्येक शहरामध्ये वेगळी देखील असू शकणार आहे. कारण की आता आपण बघू शकतो की विविध शहरांमध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे प्रति किलोमीटरचा जो रेट्स आहे किंवा प्रति किलोमीटरचे जे शुल्क आहेत ते देखील ठरवलं जाणार आहे इथे पुण्यात म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयच या गोष्टीची दखल घेत ह्याचे जे शुल्क आहे ते ठरवणार आहे. आणि आता या गोष्टीची दक्षता प्रादेशिक परिवहन महामंडळ कुठल्या प्रकारे घेणार आहे आणि नेमकं आता राज्य परिवहन मंडळ जे आहे ते देखील या गोष्टीमध्ये काय हस्तक्षेप करणार आहे आणि नेमका फायनल आउटपुट म्हणजे आपण जे अंतिम निर्णय जो असणार आहे ई बाईक टॅक्सीबद्दलचा तो नेमका कुठल्या रूपात आपल्या समोर येणार आहे ते आपण नक्कीच जाणून घेऊयात. तोपर्यंत न्यूज.साठी मी अंशुकाशी.